आणि आता पुढची बातमी आहे राजकीय वर्तुळातनं। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज महाराष्ट्राचा दौरा करतायत। अमित शहा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी येणार असून यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री देखील उपस्थित असतील। तर मालेगावात होणाऱ्या कार्यक्रमाला अमित शहा उपस्थित राहणार आहेत। मालेगावात सहकार परिषद आणि शेतकरी मेळावा अमित शहांच्या उपस्थितीत होणार आहे। अमित शहा आज महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत। त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा असणार आहेत। अमित शहा नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार आहेत आणि यावेळी एकनाथ शिंदे आणि इतर मंत्री उपस्थित असतील। तर मालेगावात होणाऱ्या कार्यक्रमाला अमित शहा उपस्थित राहणार आहेत। मालेगावात आज सहकार परिषद आणि शेतकरी मेळावा अमित शहा यांच्या उपस्थितीत होणार आहे। तर अमित शहा यांचा महाराष्ट्र दौरा नेमका आज कसा आहे त्यावरती आपण एक नजर टाकूयात। ओझर विमानतळावरती अमित शहा यांचं सुरुवातीला आगमन होणार आहे। त्यानंतर बीएसएफच्या हेलिकॉप्टरनं ओझरवरनं त्र्यंबकेश्वर मंदिराकडे ते प्रस्थान करतील। त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन आणि पूजा अमित शहांच्या हस्ते होईल। त्यानंतर दुपारी हेलिकॉप्टरनं ते मालेगावकडे रवाना होतील। मग अजंग गावातील व्यंकटेश्वरा कोऑपरेटिव्ह फर्मला ते भेट देणार आहेत। मग सहकार परिषदेला अमित शहा उपस्थित राहतील। तर ओझर विमानतळावरून बीएसएफच्या विमानानंच ते मुंबईमध्ये येणार आहेत। तर मुंबईमध्ये काय कार्यक्रम आपण बघूयात। मालेगाव आणि मुंबई असा अमित शहांचा आज दौरा आहे, महाराष्ट्र दौरा। तर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या आज दिवसभरातल्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या सोबत असणार आहेत। त्र्यंबकेश्वर, मालेगाव आणि मुंबईतल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अमित शहांच्या सोबत असतील। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरनं आज रात्री मुंबईत परततायत। त्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत राजशिष्टाचाराप्रमाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सोबत असतील आणि या दौऱ्यादरम्यानच अमित शहा यांच्याशी एकनाथ शिंदे शिवसेनेच्या ऑपरेशन टायगर संदर्भात चर्चा करणार असल्याची माहिती मिळते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी तांत्रिक बाबींची माहिती घेतल्यानंतर कायदेशीर सल्लामसलत करण्यात येणार आहे। त्यानंतरच ऑपरेशन टायगरची प्रत्यक्षात अंमलबजावणी होणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली।